उपकार स्तुती झाली पाहिजे. देवाची उपकार स्तुती यज्ञ परमेश्वराला माझ्या परिवाराकडून समर्पित झाला पाहिजे. म्हणजे देवानं दिलेले आशीर्वाद आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आम्हाला आशीर्वाद करतो. देवाचं वचन काय सांगते पहा, ज्या वेळेस मोशे सोबत नुना राहत होता, तो नुना हा मदतनीस होता. नुना काय होता बरं? हा मदतनीस होता. आणि नुना द्वारे परमेश्वराने असं काही कार्य केलं की नुनाचा जो मुलगा होता यहोशवा, त्या नुनानं या मोशेला सांगितलं असावं की माझ्या लेकराच्या डोक्यावर तू हात ठेव. हालेलुया, हालेलुया. एका वडिलाची विनंती एका सेवकाने ऐकली आणि त्याच्या लेकराच्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवले. हालेलुया. यहोशवाला मोशेद्वारे परमेश्वराने आशीर्वादित केलं आणि मोशेच्या मृत्यूनंतर यहोशवाला परमेश्वराने उभं केलं. हालेलुया. त्याच्या लेकरांना यार्दन ओलांडून नेण्यासाठी यहोशवाला परमेश्वराने उभं केलं. हालेलुया. परंतु यहोशवाला सेवकाद्वारे परमेश्वराने आधी आशीर्वाद केलं. एका सेवकाद्वारे आमची लेकरं आशीर्वादित होता. एका सेवकाद्वारे आमच्या लेकराचे संकट अरिष्ट विघ्न परमेश्वर त्याच्या जीवनातून काढून टाकतो. मग प्रत्येक आई हे म्हणते की माझ्या लेकरावर हात ठेवून प्रार्थना करा. पास्टर माझ्या लेकरावर हात ठेवा, माझ्या लेकरावर हात ठेवा, माझ्या लेकराचे बंधन तुटण्यासाठी प्रार्थना करा, माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी प्रार्थना करा, माझ्या लेकराच्या आत्मिक वाढीसाठी प्रार्थना करा. आणि त्या आईची त्या वडिलाची प्रार्थना प्रभू ऐकतो, त्याची विनंती प्रभू ऐकतो आणि सेवकाद्वारे आपले लेकर आशीर्वादित होतात. हालेलुया. सेवकाचे हात आमच्या लेकरावर पडलेच पाहिजे.